थोडीशी दालचिनी, वेलची, बडीशेप, लवंग घालून आपल्याला हे पाणी चांगलं उकळायचं आहे चहा पावडरचं. अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा अर्क त्यात उतरला पाहिजे आणि मग आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे दूध. तुम्हाला नुसतं दूध आवडत असेल तर नुसतं दूध घाला, तर थोडं पाणी घातलं ना त्यामध्ये आणि उकळ काढली तरी चालतं. अशा प्रकारे आपण दूध घातलेलं आहे. मी थोडं दूध आणि थोडं पाणी घेतलं. नुसतं दूध आवडत असेल तर नुसतं दुधाचा सुद्धा तुम्ही करू शकता. असा सुंदर चहा आपला रेडी झालेला आहे. असा गरम गरम चहा प्यायला कोणाला नाही आवडणार. तो सुद्धा गुळाचा चहा. थोडासा साखरेचा आपण वापर केला आहे. ती खडी साखर घालायची, मी साधी साखर आपली वापरलेली आहे. असा छानपैकी तंदूर चहा प्यायचा आज आपण पाहिला.